नमस्कार. आजच्या विकली कट्ट्याच्या एपिसोडमध्ये मी आलोक आगाशे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज चर्चा करायची आहे ती म्हणजे गेल्या 2 तासांमध्ये 4 इम्पॉर्टंट स्क्वॉड अनाऊन्स झालेले आहेत. तो म्हणजे भारताचा टेस्ट संघ वेस्ट इंडिज विरुद्ध, इराणी कपचा रेस्ट ऑफ द इंडिया संघ आणि इंडिया याचे स्क्वॉड्स. या चारही टीम्स बद्दल चर्चा करायची आहे आणि त्याच्याचवर चर्चा करायला आपल्यासोबत आलेले आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर आणि आदित्य जोशी. स्वागत आहे तुमच्या दोघांचं. सगळ्यात पहिले इंडियाच्या स्क्वॉड बद्दल बोलूया. वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट टेस्ट मॅच जी पुढच्या आठवड्यात सुरू होतीये त्याच्याबद्दल एक पटकन स्क्वॉड वाचून दाखवतो. ते म्हणजे शुभमन गिल कॅप्टन, यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल यष्टीरक्षक, रवींद्र जडेजा वाईस कॅप्टन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, नारायण जगदीशन अजून एक यष्टीरक्षक, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव. तर असा हा 15चा ऍक्च्युली संघ आहे भारताचा वेस्ट इंडिज विरुद्ध. आता नुकतीच इंग्लंडमध्ये यातले बऱ्यापैकी प्लेयर्स होते सुद्धा स्क्वॉडमध्ये. तर पहिले या विषयावरती चर्चा करूया की अमोल तुझ्यापासून सुरुवात करूया की व्हॉट डू मेक ऑफ द स्क्वॉड. फर्स्ट इम्प्रेशन्स काय आहेत? अपेक्षित थोडस नितीश कुमार रेड्डी खटकला असेल काही जणांना किंवा भुवया उंचवण्यासारखं आहे, पण अदरवाईज अपेक्षित. नितीश कुमार रेड्डी यावा का होम सिरीज साठी हा प्रश्न होता. तो येऊ शकतो हे आधीपासून अपेक्षित होतं. तेवढंच फक्त एक, बाकी सगळं अत्यंत अपेक्षित आहे. हा म्हणजे नितीश कुमार रेड्डी ज्याला बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून सुद्धा बघितलं जात आहे, तर नितीश कुमार रेड्डी इंडियामध्ये टेस्ट मॅच खेळेल अशी खूप जण तू म्हणलास असा की स्क्वॉडमध्ये सुद्धा येईल का शंका होती. पण शार्दूल ठाकरचं कुठे नाव होतं का या ह्याच्यामध्ये? तुला काही कल्पना आहे त्याच्याबद्दल? का सध्या नाही? शार्दूल ठाकूर 2018 नंतर होम टेस्ट साठी कन्सिडर नाही केला गेलेला त्याच्या डेब्यू टेस्ट नंतर, त्याच्यामुळे शार्दूल ठाकूर याच्यात नक्कीच नव्हतं. पण ओके. आणि आदित्य तुला हा प्रश्न पुढचा की फायनली आपल्याला कुलदीप यादव टेस्ट मॅच प्लेइंग 11 मध्ये दिसणार का आता टेस्ट वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट? कुलदीप यादवला भारताच्या विकेट्सवरती नक्कीच संधी दिली जाईल. कारण म्हणजे अक्षर पटेल असेल, वॉशिंग्टन सुंदर असेल, रवींद्र जडेजा असेल आणि कुलदीप यादव, म्हणजे आपली प्लेइंग 11 आता ती क्लोजर टू दी टेस्ट पिच काय असेल त्याच्यावरती ठरेल. पण गौतम गंभीरचा विचार करता 8 नंबर पर्यंत आपली बॅटिंग असणार. पण भारतातल्या खेळपट्टीवरती त्यांना लिबर्टी आहे की 2च फास्ट बॉलर खेळवून चालतील. त्याच्यामुळे बुमराह आणि सिराजला खेळवलं आणि कुलदीप यादव, बुमराह आणि सिराज असे 9, 10, 11 आपले असतील तर 8 नंबर पर्यंत बॅटिंग, 4 स्पिनर, 2 फास्ट बॉलर. म्हणजे आपण जिकडे 5 बॉलर खेळायला स्ट्रगल करायचो तिकडे आता आपल्याकडे टेस्ट मॅच मध्ये सुद्धा 6 बॉलिंग ऑप्शन असू शकतात वेस्ट इंडिज विरुद्ध. काय मग तुला काय वाटतं? ते हवं आहे त्यांना असं वाटतंय, पण काय मला फार म्हणजे नितीश कुमार रेड्डी हा म्हणजे तो जो अट्टहास आहे ना भारतीय संघ व्यवस्थापनाचा गेली काही वर्ष. हार्दिक पंड्या ब्रेकडाऊन झाल्यानंतर ते शोधत होते डेस्परेट. असं नव्हतं की त्यांनी ते सोडून दिलं होतं. पण काही झालं तरी आम्हाला पेस बॉलिंग ऑलराऊंडर हवा. तो असला तर फायदा होतो, तो घोड्यावर बसून होत नाही. हार्दिक पंड्या ब्रेकडाऊन होईपर्यंत उपयोगी होता टेस्ट मॅचेस मध्ये, त्याच्यानंतर काही नाहीये. तर नितीश कुमार रेड्डीला नितीश कुमार रेड्डी रेड बॉल साठी वाईट बॉलर नाहीये, पण नितीश कुमार रेड्डी हा तुमचा 8 नंबर आणि दुसरा पेसर होऊ शकतो का भारताच्या टेस्ट मॅचेस मध्ये? नाहीतर तो 11त कसा येणार आहे तो रोल नसेल तर? मग कशासाठी चाललाय हा तास मला थोडासा संभ्रम पडतो. पण आशा करूया कालांतराने आपल्याला त्याचं सुनिश्चित उत्तर लवकरच मिळेल. म्हणजे त्याच्याच बद्दल मला विचारायचं होतं अमोल तुला की नितीश कुमार रेड्डीला स्क्वॉड मध्ये घेतलंय आणि जर त्याला 11 मध्ये बसवायचं असेल तर एकच पेसर खेळण्याची शक्यता आहे. पण असं होऊ शकतं का की जसप्रीत बुमराह 2 पैकी एकच टेस्ट मॅच खेळेल आणि पुन्हा तो वर्कलोड मॅनेजमेंटचा विषय बाहेर येईल आणि मग त्याला ऑस्ट्रेलियाच्या सिरीजसाठी फिट ठेवावं वगैरे असे काही मुद्दे दिसतील का आपल्याला टेस्ट सिरीज मध्ये? आत्ता तरी नाही. आत्ता तरी जसप्रीत बुमराह दोन्ही सामन्यांसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे त्याला घेतलेला आहे. ओके. आणि बॅटिंग मध्ये अमोल म्हणला तसं की एक्सपेक्टेड आहे, जे स्क्वॉड एक्सपेक्टेड होतं तेच आलंय.
पण देवदत्त पडिक्कलचा आदित्य इंडिया ए मध्ये परफॉर्मन्स खूप चांगला होता. त्याला इव्हन फर्स्ट ऑस्ट्रेलिया सोबतच्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा सुद्धा अवॉर्ड मिळाला. देवदत्त पडिक्कल कुठल्या नंबरवर फिट इन होईल आणि साई सुदर्शन त्याची 3 नंबरची जागा ठेवणार का? नाही, देवदत्त पडिक्कलचा 3 नंबरचा विषयच नाहीये. करुण नायर ला जे इंग्लंडमध्ये घेतलं होतं आणि 4 टेस्ट मॅच मध्ये मिळाल्या, करुण नायरला घेतण्यात सुद्धा आलं होतं कारण देवदत्त पडिक्कल हा दुखापतग्रस्त होता त्यावेळी. तो IPL मध्ये इंज्युअर्ड झाला, त्याच्यामुळे तो उपलब्ध नव्हता आणि त्याच्यामुळे करुण नायरला संधी मिळाली. देवदत्त पडिक्कल आधी टेस्ट मॅचच्या टीम मध्ये होता. तो त्याच्या 5व्या नंबरच्या बॅटिंग पोझिशनला नक्की परत येईल आणि आपण हे नक्कीच म्हणू शकतो की करुण नायरला आता परत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. ओके. आणि अमोल, मला तुला विचारायचंय की करुण नायरला आता परत संधी मिळण्याची शक्यता तुला वाटते का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न त्यालाच म्हणजे त्याला जोडून नाही, वेगळा प्रश्न आहे. पण या वेस्ट इंडिजच्या टेस्ट मॅचेससाठी रवींद्र जडेजाला आपण उपकर्णधार म्हणून नेमलंय. इंग्लंडमध्ये माझ्या मते KL राहुल वाईस कॅप्टन होता, बरोबर? मला आठवत नाहीये नक्की. सॉरी, ऋषभ पंत होता. सॉरी, माय बॅड. ओके, मग ऋषभ पंत नाहीये म्हणून रवींद्र जडेजाला वाईस कॅप्टन केला. बरोबर, ठीक आहे. मग माझा तो प्रश्न झाला. त्याच्यात कॉन्स्पिरसी थिअरी काहीही नाहीये. नाही. ओके, आम्ही कॉन्स्पिरसी थिअरी करतच नाही ना स्पोर्ट्स कट्टाला. सर, कॉन्स्पिरसी थिअरी करत असतो तर द हिंदूच्या अमोल कराडकरांना बोलवलंच नसतं. आपण फक्त बातम्या देतो, योग्य प्रकारे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे कॉन्स्पिरसी थिअरी नाही. मी विचार करत होतो कोण होता वाईस कॅप्टन, नाही आठवला. सो करुण नायरच्या बाबतीत मला वाटत नाही आता परत करुण नायरकडे जायची वेळ येईल, अनलेस परत करुण नायरनी जो पाऊस मागच्या वर्षी सुरुवात मेनली वनडेर्स मध्ये करून मग रणजी ट्रॉफी नॉकआउट्स मध्ये तो कंटिन्यू केला होता, तसं जर काही झालं आणि जर जागा ओपन झाली तर ओके. देवदत्त पडिक्कल, जसं आलोकनी तुला विचारलं तेव्हा, देवदत्त पडिक्कल ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा टेस्ट मॅच खेळला आणि इंज्युअर झाला. ओके, त्याच्यामुळे देवदत्त पडिक्कलची जागा ओपन झाली आणि मग IPL मध्ये तो परत ब्रेकडाऊन झाला. त्याच्यामुळे देवदत्त पडिक्कलला पहिला दावेदार होता. रजत पाटीदारची जागा देवदत्त पडिक्कलकडे गेली. मग म्हणजे देवदत्त पडिक्कल का सरफराज खान हा प्रश्न असताना होम टेस्ट मॅचेससाठी सरफराज खान प्रिफर केला, ऑस्ट्रेलियामध्ये देवदत्त पडिक्कल केला आणि त्याच्यानंतर देवदत्त पडिक्कल इंज्युअर झाला. सरफराज खान बुचीबाबू मध्ये क्वाड्रिसेप इंजुरी झाली सरफराजला, त्याच्यातनं तो रिकव्हर झालेला नाही असा रिपोर्ट, असा अहवाल BCCIच्या मेडिकल कमिटीने सिलेक्शन कमिटीला दिलेला आहे. त्याच्यामुळे सरफराज खानला आता कन्सिडर केलं गेलेलं नाहीये. त्याच्यामुळे एकदा देवदत्त पडिक्कल उपलब्ध आहे, त्यांनी त्याचा मॅच फिटनेस प्रूव्ह केला, त्यांनी फॉर्म दाखवला ऑस्ट्रेलिया एच्या अगेन्स्ट जडेजा कडून, मग तो पहिला दावेदार होते कारण जागा त्याची गेली होती. त्यामुळे जागा मोकळी झाल्यानंतर आधी तो येणार हे नक्की होतं. जेव्हा रजत पाटीदार आत्ता तर नाहीये कंटेन्शन मध्ये, रजत पाटीदार रेस्ट ऑफ इंडियाचा कर्णधार आहे आता इराणी कप सामन्यासाठी, त्यामुळे तोही काय आउट ऑफ इक्वेशन असा नाहीये. ओके, पण आत्ता तरी मला असं वाटतंय की कन्सिडरिंग आता देवदत्त पडिक्कलला 11 मध्ये जर जागा, दुर्दैवाने असं न व्हावं की देवदत्त पडिक्कलच्या ऐवजी नितीश कुमार रेड्डी खेळतोय, कारण काय तो टॉप 6 मधला स्पेशलिस्ट बॅटरचा जो स्लॉट आहे ना, तो जर देवदत्त पडिक्कल तुम्ही त्यासाठी बघत असाल तर त्याला 4 टेस्ट मॅचेस, 4च टेस्ट मॅचेस आहेत भारताच्या होम सीझन मध्ये, राईट? त्या 4 टेस्ट मॅचेस त्याला द्या आणि मग जज करा. ओके, इराणी पण अमोल, त्याच्या जागी याला खेळलं सरफराजच्या जागी, सॉरी पडिक्कलच्या जागी नितीश कुमार रेड्डीला, तर आपल्याकडे 7 बॉलिंग ऑप्शन होतील. म्हणजे आता 11च्या आपण जवळ जाऊ, नाही का? मग हो, फ्लेक्सिबिलिटी. पण ह्याच्याच वरनं बऱ्याचदा गौतम गंभीर आणि त्याच्या संघाला बोललं गेलंय की तुम्ही खूप जास्ती बॉलिंग ऑप्शन्सच्या नादामध्ये बॅटिंग ऑप्शन्स वीक करून ठेवता. आणि एस्पेशली हेच आपण न्यूझीलंड सिरीज मध्येही पाहिलं की टर्निंग विकेट्स आपण करायला गेलो तर तसं काही इथे आपण अपेक्षा ठेवू शकतो का की विकेट्स पुन्हा नॉर्मल फ्लॅट पिचेसच मिळतील जसे इंग्लंडमध्ये बघायला मिळाले, का पुन्हा रँक टर्नर्सचीच अपेक्षा आहे? रँक टर्नर नाही म्हणता येणार, पण टर्नर असतील असं वाटतंय, कारण काय वेस्ट इंडिजचा पेस अटॅक तुम्ही कमी लिहू. ओके, आणि इराणी कपचा आता विषय निघालाच आहे. नाही, एक मिनिट आधी सरफराज खानचं काय?
आता आधी सरफराज खानचा काय हा प्रश्न पहिल्यांदा मुंबई निवड समितीला तुम्ही विचारला पाहिजे. तो जेव्हा बुचीबाबूला गेला तेव्हा त्याला कर्णधार न करता एका प्रॉमिसिंग यंगस्टरला कर्णधार पद दिलं. ओके, मग तो दुखापतग्रस्त झालाय. त्यामुळे सरफराज खानचं काय, तर आधी तो दुखापतग्रस्त होऊन खेळायला तर लागू दे, मग हा प्रश्न उद्भवेल. नाही, पण आपल्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे ना की बाबा दुखापतग्रस्त आहे म्हणून तो इराणी ट्रॉफीच्या टीम मध्ये नाहीये, म्हणून आधी बोललो, म्हणून मी ती कॅप्शन लिहिलं. 3 मिनिटापूर्वी बोललो. नाही, आपण एपिसोड चालू व्हायच्या आधी बोललो. एपिसोड मध्ये बोलला आलो, बोललाय का? सॉरी, माफ करा, माफी. नाही, हरकत नाही. बरेच दिवसांनी आलोय ना, त्याच्यामुळे थोडा टच गेलाय. हरकत नाही. आपण इराणी कपच्या स्क्वॉड बद्दलही बोलूया. रजत पाटीदार डिझर्विंगली एकदम कॅप्टन आहे आणि अभिमन्यू ईश्वरन सुद्धा त्या स्क्वॉडमध्ये, आकाशदीप सुद्धा त्या स्क्वॉडमध्ये आहे. आपण त्याच्यावरती चर्चा करूया की अभिमन्यू ईश्वरन आणि आकाशदीप हे इंग्लंड सिरीजमध्ये होते आणि आता इथे आलेले आहेत इराणी कपच्या स्क्वॉडमध्ये. अमोल, थोडं त्याच्याबद्दल सांग की त्याच्या मागची काय थॉट प्रोसेस असणार आहे, की त्यांना स्क्वॉडमधनं वगळण्यात आलेलं आहे किंवा वगळण्यात आलं म्हणजे तू काय बोलशील त्याच्याबद्दल? ओके, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियात जेव्हा भारतीय संघ जातो तेव्हा 17, 18, कधी कधी 19 खेळाडू घेऊन जातो. होम टेस्ट मॅचेसला लॉजिकली 13 किंवा 14 लागतात, तिथे 15 घेऊन जातात. ओके, रणजी ट्रॉफी सुरू झाल्यानंतर त्या 15तल्या पण 1 किंवा 2 आदल्या दिवशी मॅचसाठी पाठवायची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे लॉजिकली अभिमन्यू ईश्वरननी तिथे ड्रेसिंग रूम मध्ये बसायच्या ऐवजी अभिमन्यू ईश्वरनला मॅच खेळणं हे संयुक्तिक आहे, म्हणून त्याला ते रिलीज करू नये. ते काय ड्रॉप नाहीये. होम टेस्ट मॅचेससाठी रिझर्व्ह ओपनरची आवश्यकता नाहीये. मॅचच्या काही मिनिटं आधी जर दुखापत झाली ना, टॉसच्या आधी, तर ओपनिंग रोल करण्यासाठी खूप खेळाडू तुम्हाला संघात आहेत. स्पेशलिस्ट ओपनर आदल्या दिवशी जर दुखापतग्रस्त किंवा आजारी कोणी पडलं तर 4 ते 6 तासात ओव्हरनाईट नक्की पोहोचू शकतो, अशी अवस्था आहे आणि हे कायमच होत आलेलं आहे. त्यामुळे अभिमन्यू ईश्वरनला वगळून त्याला डावलण्यात आलेलं आहे वगैरे नाहीये. होम टेस्ट मॅचेसमध्ये रिझर्व्ह ओपनरची जागा असण्यापेक्षा ऍडिशनल नितीश कुमार किंवा चौथा स्पिनर हा 15 मध्ये ठेवण्यात आलेला आहे. आकाशदीप दुखापतग्रस्त झाला होता इंग्लंडमध्ये. तो रिकव्हर झाल्यानंतर त्याची ही सॉर्ट ऑफ फिटनेस टेस्ट इराणी कपची मॅच. त्याच्यामुळे तो जर त्यांनी फिटनेस प्रूव्ह केला आणि मग जर आवश्यकता वाटली वेस्ट इंडिजच्या नाही तर साऊथ आफ्रिका मालिकेच्या आधी की प्रसिद्धच्या ऐवजी आकाश वापरायचा का, तर तेव्हा ते करताच येऊ शकेल. आणि इराणी कपच्या त्याच्यामध्ये ऋतुराज गायकवाड हा उपकर्णधारही आहे. हे आय थिंक एक खूप चांगली बातमी सगळ्या महाराष्ट्र फॅन्स आणि ऋतुराज फॅन्ससाठी की ऋतुराज गायकवाड व्हाईस कॅप्टन केलेला आहे. नाही, तो कॅप्टन नाहीये हे चुकीचं आहे. व्हाईस कॅप्टन कॅप्टन पाहिजे. पण मग आता तुम्ही रजत पाटीदारला कॅप्टन नाही करणार तर काय? म्हणजे रजत पाटीदार हा जास्ती डिझर्विंग कॅन्डिडेट नक्कीच आहे ऋतुराज गायकवाड पेक्षा. ऋतुराज गायकवाड आता परत इंजुरीतनं आलेला आहे. IPLच्या वेळेला तर इंजुरी झाली होती. त्याच्यानंतर तो इंडिया ए साठी सुद्धा खेळू शकला नव्हता माझ्या मते इंग्लंडमध्ये, जेव्हा इंग्लंड लायन्सची मॅच झाली तेव्हा. सो ऋतुराज गायकवाड बद्दल आदित्य तूच सांग की त्याला कॅप्टन केलं नाही याच्याबद्दल जास्ती दुःख आहे का व्हाईस कॅप्टन केला याचा जास्ती आनंद आहे? नाही, रेस्ट ऑफ इंडियासाठी कॅप्टन व्हाईस कॅप्टन म्हणजे त्याला गेम टाइम मिळून त्यांनी ते तिकडे नाणं खणखणीत वाजवून दाखवणं महत्वाचं आहे, कारण खूप कॉम्पिटिशन आहे. म्हणजे आता आपल्याला हे माहिती आहे की अभिमन्यू ईश्वरन सरळ पुढे आणि रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यरची काही कॉम्पिटिशन पण नाहीये, कारण रजत पाटीदार मिडल ऑर्डरच्या स्लॉटसाठी स्पर्धा करतोय, ऋतुराज ओपनिंग स्लॉटसाठी स्पर्धा करतोय. त्याच्यामुळे ऋतुराजच्या हातात आता एवढंच आहे की जे करुण नायरनी केलं, जे त्याच्या आधी सरफराजनी केलं, म्हणजे ऋतुराजला फक्त या रेस्ट ऑफ इंडियासाठी नाही, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जो सीझन होणार आहे त्याच्यामध्ये ही 700, 800, 1000 रनचा सीझन त्याला करायला लागेल आणि त्याला दार फोडायला लागेल, तरच त्याला आता संधी मिळेल. कारण यशस्वी जयस्वाल आणि KL राहुल हे लॉक आहेत आता. तोपर्यंत तिकडे गडबड किंवा दुखापत होत नाही आणि अभिमन्यू ईश्वरांचा खराब परफॉर्मन्स देत नाही, तोपर्यंत ऋतुराजला प्रॅक्टिकली संधी नाही. त्याच्यामुळे त्याच्या हातात एवढंच आहे की बाबा रन्स करत राहा, मी आहे. जे सरफराजनी केलं, जे करुण नायरनी केलं, ते ऋतुराजला टचवूड कोणतीही दुखापत न होता करत दाखवत राहायला लागेल. त्याच्याशिवाय काही ऑप्शन दिसत नाही. ओके, आणि आपण आता इंडिया एच्या स्क्वॉड वरती पण येऊयात. श्रेयस अय्यरला तिथे कर्णधार केलेला आहे
नाही आणि पण एक मिनिट आपण तू आधी हे क्लिअर कर की इंडिया ए चा वन डे टीम साठीचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा स्क्वॉड त्याच्यामध्ये करेक्ट. मेजर फरक आहे. तर त्याच वरती मला अमोलला हे विचारायचं आहे की अमोल, आता ऑफिशियल स्टेटमेंट इश्यू झालेला आहे, तुझ्या ट्विटरवरती आहे, हिंदूच्या याच्यावरती आलेला आहे, पण श्रेयस अय्यरनी 6 महिन्याचा ऑफिशियल ब्रेक मागितलेला आहे रेड बॉल क्रिकेटमधनं. तर 6 महिन्याचा ब्रेक आपण धरू की त्याला मिळालाय, तो त्याच्यानंतर परत कमबॅक करेल नाही करेल, परत एकदा त्याला रन्स खोऱ्याने काढायला लागतील, तर आपण असं म्हणू शकतो का की रेड बॉल क्रिकेट श्रेयस अय्यर साठी जर संपलंय इथून पुढे? श्रेयस अय्यर पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत रेड बॉलचा विचार करणार नाही. त्याच्यानंतर जर त्याला असं वाटलं की आपण ट्राय करावा आणि आपल्याला बॉडी साथ देते का, शरीर साथ देतंय का, हा प्रयत्न करून बघावा, तर त्याला सलग आठवडाभर 300 बॉल्स खेळायचे ड्रिल्स करावे लागतात. मग त्याला हे कळवावं लागेल मुंबईच्या सिलेक्टर्सना, भारताच्या सिलेक्टर्सना, संघ व्यवस्थापनाला की हो मी उपलब्ध आहे. मग त्याला येणाऱ्या सामन्या म्हणजे शून्यातून सुरुवात करावी लागेल. ओके, श्रेयस अय्यर हा पहिला नाहीये. हार्दिक पांड्याच्या पावलावर पाऊल श्रेयस अय्यर टाकणार का किंवा टाकावं लागतंय का, कारण त्या दोघांचं शरीर साथ देत नाही, दोघांची पाठ त्रास देते असं आहे. आणि आता याच्यात डिटेलमध्ये नंतर आपण वाटल्यास बोलू शकू, पण तुर्तास तरी असं आहे की श्रेयस अय्यरची हे जी तुमची हेडलाईन आहे, प्रश्नचिन्ह आहे, तर कदाचित असा त्याचं उत्तर आहे शॉर्टमध्ये. कारण काय, अजून 6 ते 8 महिन्यांनी फक्त मला असं वाटतंय की आत्ता तो त्याच्या कारकिर्दीच्या स्टेजला आहे, ज्या हिशोबाने त्याला जेव्हा त्यांनी बरं हे सामोपचाराने झालेलं आहे, कम्युनिकेशन व्यवस्थित झालेलं आहे. मागच्या वर्षी जो गडबड घोटाळा झाला होता त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे जसं आलोक म्हणला की श्रेयस अय्यरला इंडिया ए च्या वन डे संघामध्ये, जिथे तो आधी संघातच नव्हता, कारण काय तेव्हा अपेक्षित होतं की तो इराणी कपचा कर्णधार कदाचित असेल, तो त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरला आता इंडिया ए च्या वन डे संघाचा कर्णधार नेमलंय. म्हणजे जर आणि जेव्हा रोहित शर्मा नंतर नवा वन डे कर्णधार नेमायची वेळ येईल, तेव्हा श्रेयस अय्यर हा त्याच्या काही कंटेंडर्स पैकी एक दावेदार असेल. हे सगळं जर तरचा मुद्दा आहे, जेव्हा होईल तेव्हा. पण तुर्तास श्रेयस अय्यर हा इंडियासाठी एका फॉर्मॅटमध्ये आहे, तिथे त्याचं खुंटा अत्यंत बळकट आहे, तिथे तो लिडरशिप ग्रुपमध्ये आहे. एका फॉर्मॅटसाठी त्यांनी स्वतःला अनुपलब्ध केलेला आहे. आणि उरलेला जो तिसरा फॉर्मॅट आहे, ज्याच्यावर सर्वात जास्त लक्ष असणार आहे पुढचे 5 महिने, त्याच्यात तो येणार का, ही चर्चा आपण करत राहू. आणि अमोल, यात मला एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच ठिकाणी चर्चा चालली होती, म्हणजे आता तू म्हणशील की ही चर्चा तू तर बाबा वाचली नाहीस किंवा अशा फालतू चर्चांकडे तुझं लक्ष नसतं, पण आम्हाला लक्ष ठेवायला लागतं. असं बरंच चाललं होतं की कोहली आणि रोहितला इंडिया ए साठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅच प्रॅक्टिस म्हणून खेळायला सांगतील, पण ते झालेलं नाहीये. तर त्याच्याबद्दल तुझं काही मत आहे का हा मुद्दा चर्चा योग्य नाही? 15 दिवसापूर्वी इंडिया एचा संघ घोषित झाला होता. आता फक्त त्याच्यात श्रेयस अय्यरचा बदल झालाय. ओके, तर त्याच्या आधीच हे स्पोर्ट्स कट्ट्यावर पण बोलून झालंय. तुम्ही बहुतेक बिझी होतात तुमच्या इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये. सो आत्ताचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. दुसरं भारताचा संघ ऑस्ट्रेलियासाठीच्या वन डे मालिकेसाठी अहमदाबादमध्ये टेस्ट मॅच चालू असताना सिलेक्शन मीटिंग अहमदाबादमध्ये होणार आहे. त्याच्या आधी आपण बोलू. ठीक नाही, जसं श्रेयस अय्यरला ऍड केलं तसं त्यांनाही ऍड करणार. ट्विटरवरती खूप चर्चा चालली होती गेले 8-10 दिवस. म्हणजे मी म्हणून ट्विटरवरती चर्चा चालली होती तर मग प्रश्न विचारला पाहिजे ना, म्हणजे आपल्या प्रेक्षकांसमोर खरी गोष्ट आली पाहिजे नाही. आणि मला हा जेन्युइन प्रश्न म्हणजे आलोक तुझंच आलं असेल तर एक फक्त प्रश्न मी विचारतो. म्हणजे आता परत मागे जातोय आपण, पण एशिया कप याच्यावरती तू म्हणालास की तो उपलब्ध आहे वगैरे, पण 3 दिवसात म्हणजे आपण हा प्रश्न मी का विचारतोय, बुमराच्या लोड मॅनेजमेंट वरती एवढी चर्चा झालेली आहे. तो 5वी टेस्ट मॅचही खेळला नव्हता इंग्लंडमध्ये. आता एशिया कप मध्ये आपल्याला टीव्ही वरती बघताना दिसतंय की एवढा तिकडे ह्युमिडिटी आणि हीट आहे. तर
तिकडे खेळून आल्यानंतर 3 दिवसात ते वेस्ट इंडिज विरुद्धच्या सारख्या टीम विरुद्ध आपली टेस्ट मॅच आहे. म्हणजे आता आपण याच्यावरती हे म्हणू शकतो की आपण न्यूझीलंड विरुद्धही भारतात 3-0 हारलो, पण जर का वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच जिंकण्यासाठी आपल्याला बुमराचं वर्कलोड मॅनेजमेंट करायचं नसेल तर मग आपण हे कोणाविरुद्ध करायचं, हा मला जेन्युइन प्रश्न आहे. ओके, अजित आगरकरांनी जे सांगितलं, ओके, आणि तेच डिटेलमध्ये मी विस्तार करून सांगू शकतो. कुठलाही खेळाडू उपलब्ध आहे किंवा नाही, ओके, ही कसं ठरवतात, तर तो खेळाडू रुटीन असेसमेंटसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सला बेंगळुरूला जातो. त्याला दिलेले पॅरामीटर्स संघ व्यवस्थापनही मॉनिटर करत असतं. तो सगळा डेटा रेग्युलरली मॉनिटर केला जात असतो आणि त्यावरून त्या खेळाडूला स्वतःच्या शरीराबद्दल जे वाटत असतं ते आणि त्याचा डेटा पॉइंट्स आणि त्याची फिटनेस लेवल हे पाहून मेडिकल टीम, निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला कळवते की हा खेळाडू उपलब्ध आहे किंवा नाही. जर बुमरा उपलब्ध आहे आणि जर बुमराने सुट्टी मागितली नाही, मी जर सुट्टी मागितली नाही, तर माझा बॉस स्वतःहून मला नाही म्हणणार की मला असं वाटतं तुला आराम करायची गरज आहे, तू 3 आठवडे घरी बस. मी जर हात वर केला तर माझा बॉस म्हणेल ओके काय होतंय तुला, आठवडाभर तसंच आहे. ओके, पुढचा मुद्दा तुझं म्हणलास तात्विक की आत्ताचा झालेला वर्कलोड, त्याच्याबद्दल आपण बोललो, येणारा चॅलेंजेस वगैरे. तर ऑस्ट्रेलियामध्ये बुमरा किती मॅचेसला जाणार हा तेव्हा येईल मुद्दा. मुद्दा काय आहे, 4 टेस्ट मॅचेस यावेळेस भारतात. ओके, बुमराला टेस्ट मॅच म्हणजे यातनं काय होतंय की जेवढं टेस्ट मॅचचं महत्व कोहलीला होतं तेवढंच टेस्ट मॅचचं महत्व बुमराला आहे. शरीर साथ देत नाहीये. दुसरं जे कॉन्स्पिरसी थिअरी बद्दल बोलतो आता मी, की इंग्लंडमध्ये जे काय चाललं होतं ना, सुरुवात झाली की मेडिकल टीम आणि संघ व्यवस्थापनाने ठरवलं, ते मालिका संपता आलं की बुमराने स्वतः सांगितलं की 3 सगळं सूत्र आहे. नाही, हे सगळं ऑन रेकॉर्ड बोललं गेलं. 10 डेस्काटे बोलला होता सिरीजच्या सुरुवातीला आणि सिरीजच्या शेवटी वेगवेगळे विधानं होती परस्पर विरोधी. त्याच्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत बुमरा हात वर करेल का की माझं शरीर साथ देत नाहीये, जोपर्यंत रूल आउट करतील तोपर्यंत. त्याला जर टेस्ट मॅचचं महत्व आहे तर तो का म्हणेल की मी बाहेर बसतो. आणि जर तुमचा बेस्ट प्लेअर म्हणतोय मी उपलब्ध आहे, तर चीफ सिलेक्टर किंवा सिलेक्शन कमिटीतलं कोणीही कसं म्हणेल की नाही तू नकोच खेळू शकता, आता तुझी गरज नाहीये म्हणजे मागची मालिका घरातली तुम्ही सबशेर आपटल्या तोंडावर 3-0, गरज असली नाही. त्यांनीच मी बोललो ना, मी सुरुवात त्यानेच केली, मला माहितीच होतं हे येणार, वाटच बघत होतो हे कधी येतं. त्याच्यावरही आणि अजित आगरकरांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये मान्य केलं की तो आम्हाला मिळालेला झटका होता, अशा अर्थी त्यांनी विधान केलं. झटका नाही, ती झापड होती, झापड. झटका कसला, न्यूझीलंड विरुद्ध 3-0 हरतोय, जाऊ दे. म्हणजे क्रिकेट बघायला लागल्यापासून एवढे, म्हणजे त्याच्यापेक्षा मानहानिकारक हरणं असू नाही शकत. म्हणजे मानहानी म्हणजे काय हे त्या सिरीजने दाखवून दे असं. ओके, सो मी स्पोर्ट्स कट्ट्याच्या सगळ्या व्ह्यूअर्सला एकदा सांगू इच्छितो पुन्हा की नक्की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला आवडला असेल तर सगळीकडे शेअर करा आणि स्पोर्ट्स कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्पोर्ट्स कट्ट्याचा मेंबरशिप ऑप्शन सुद्धा आहे, ज्याच्यात आम्ही मेंबर्स ओनली लाईव्ह सेशन्स, मेंबर्स ओनलीचे मॅचेस वॉच अलॉंग घेऊन येत असतो. सो नक्की तुम्ही तो ऑप्शन सुद्धा चेकआउट करा. आपण एक पटकन ह्याच्या इंडिया एच्या स्क्वॉड बद्दल एक पटकन बोलूया. श्रेयस अय्यरचं इन्क्लुजन झालंय, त्याच्यात खूप चेंजेस अमोल म्हणला तसं नाही आहेत, पण हा एक स्ट्रॉंग मेसेज कुठेतरी देतोय का की श्रेयस अय्यर बऱ्यापैकी एक कंटेंडर किंवा फ्रंट रनर आहे जर रोहित शर्माला ओडीआय टीम मधनं काढायचं झालं तर ऍज अ न्यू कॅप्टन. हा, म्हणजे तो फ्रंट रनर आहे का माहिती नाही, तो कंटेंडर आहे हे बोलून झालंय. त्यामध्ये अजून काही ऍड करण्यासारखं माझ्याकडे आता तरी नाही. पण तुला अमोल प्रियांश आर्याला घेतलं ते एका वन डे साठी, जोपर्यंत आपली टीम येत नाही एशिया कप वरनं, तेव्हा 3-4 नवीन मुलं आहेत. तुला असं कुठलं नाव वाटलं का की अरे याला पटकन घेतलंय? सूर्यांश शेडगेला घेतलंय, म्हणजे सूर्यांश शेडगे चं नाव बघून तुझ्या भुवया उंचावल्या का? म्हणजे सूर्यांश शेडगे मुंबईचा आहे म्हणून मी म्हणतोय असं आता सगळेजण म्हणतील, पण त्याला कारण परफॉर्मन्स म्हणजे सिलेक्टर्सनी गट फील वरती घेतलंय का? कारण त्याला आयपीएल मध्ये विशेष संधी मिळाली नव्हती,
मुंबईसाठी तो गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली मध्येही चांगला खेळला होता. त्याने मॅचेस क्लोज केल्या होत्या बऱ्याचशा. मुंबई जिंकली होती तेव्हा. पण आत्ता वन डे मध्ये घेतलंय तर त्याच्यावरती काही किंमत म्हणजे सूर्यन शेडगेच असं नाही, काही एखाद दुसरं सरप्राइझिंग नाव तुला वाटत असेल तर? माझ्यावर बराच टीकास्त्र झालं. जे 15 दिवसापूर्वी मूळ संघ झाला ना, याच्यात काही फार बदल नाहीये. ओके, रजत पाटीदार इकडचा तिकडे आलाय. श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार एवढाच मुख्य बदल आहे. बाकी सगळं तसंच आहे. तो एक म्हणजे मुश्ताक अली, IPL आणि विजय हजारे याच्यात कंबाईंड ज्यांनी सर्वात जास्त चमक दाखवली आहे अशा खेळाडूंना संधी द्यायचा प्रयत्न केलेला दिसतोय असं मला वाटतंय. त्याच्यावर 50 नावं आपण काढू शकू की हा का नाही, मग तो का नाही, मग तो का नाही. ओके, मुद्दा या सगळ्या लोकांना इंडिया ए मध्ये संधी देणं म्हणजे ते भारतासाठी तयार आहेत असं नाही. ते डोमेस्टिक क्रिकेट, IPL याच्या एक स्तर वर काय करू शकतात याची चाचपणी करणं, याच्याकरता इंडिया ए राहुल द्रविडच्या कालखंडापासून वापरलं जातं आणि ते आत्ताही तसंच आहे. म्हणजे इंडिया ए हा इंडियासाठी जो नक्की खेळतो त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. ओके, ऋतुराज गायकवाडच्या म्हणजे उदाहरणार्थ आकाशदीपला फिटनेस प्रूव्ह करायचा आहे, रेस्ट ऑफ इंडियासाठी खेळ. ओके, इंडिया ए श्रेयस अय्यर तिथे त्याची लिडरशिप टेस्ट केली जाते त्या लेवलच्या मुलाच्या आता वन डे मध्ये. एखादा आता आपण ऋतुराज गायकवाड म्हणू की जे तू म्हणलास की तो फ्रिंजेसवर आहे, पण त्याला ते जाणं वारंवार खणखणत वाजवत राहावं लागणार आहे. आत्ता असं दिसतंय की ऋतुराज गायकवाड वन डे पेक्षा जास्त पुढे याच्या बाबतीत आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये टेस्ट मॅचेसच्या बाबतीत जर वेळ आली तर तो 4-5 नंबरवर, जगदीशन नंतर कोण रिझर्व्ह ओपनर कम कीपर अशी जर वेळ आली, अभिमन्यू ईश्वरन मग जगदीशन, जगदीशन पण तोच रोल प्ले करू शकतो. आणि मग वेळ आली तर, आणि तेव्हा असा जो मुद्दा आहे. आणि मग हे प्रॉमिसिंग टॅलेंट ज्यांना खरंच ते त्या लेवलला वर जाऊन स्टेपअप करू शकतात का, या सगळ्या मुद्द्यांनी इंडिया ए कडे बघितलं जात आहे. त्याच्यामुळे इंडिया ए मध्ये आला म्हणजे झालं आता हा इंडियासाठी खेळणार असंही गृहीत धरू नका, पण याला उगीच घुसवलंय हेही म्हणू नका. त्या मुलांनी काहीतरी करून दाखवलंय, त्यांची तुणूक दिसलीये म्हणून ते तिथे आहे. ओके, आता आजच्या एपिसोडमध्ये आपण शेवटचा एक प्रश्न घेऊया की वेस्ट इंडिज सोबतच्या टेस्ट मॅचेसमध्ये आपण मगाशी म्हणलं असं की पिचेसवरती खूप असणार आहे, पण प्लेइंग 11 सुद्धा एक खूप महत्वाचा पार्ट प्ले करणार आहे. सो पटकन एक ग्लिम्स काय वाटतंय, 4 स्पिनर्स खेळवणार का 3च स्पिनर्स वरती स्टिक करून बॅटिंग डेप्थ ठेवणार, काय कॉम्बिनेशन ठेवू असं वाटतंय आदित्य? 4 स्पिनर्स घेऊन खेळू. कुलदीप 9 नंबर, बुमरा 10, सिराज 11 आणि 8 बॅट्समन. नितीश कुमार रेड्डीला चान्स मिळणार नाही. आणि अमोल? 30 तारखेला सांगू शकेल. चालेल. आता तुम्ही सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय, कोण प्लेइंग 11 मध्ये असेल नसेल. आणि पुन्हा एकदा सांगतो, स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब करा, हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्पोर्ट्स कट्टाचा मेंबरशिप ऑप्शन सुद्धा नक्की एक्सप्लोर करा. अमोल, आदित्य दोघांनाही धन्यवाद, तुम्ही आज वेळ काढून गप्पा मारायला आलात. आजच्या हा वीकली कट्टाचा एपिसोड आपण इथेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद.